वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदीला सुरुवातीला हरभरा आणणाऱ्या शेतकऱ्यांचा समितीकडून सन्मान। बुलढाण्यात नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरले। प्रति क्विंटल 300 रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। किमान उत्पादन खर्च भरून निघण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। वाशिममध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण। उत्पादन शुल्काच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। महाशिवरात्रीला कोकणातून 100 आंब्यांच्या पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल। थंडी रोगामुळे आंब्याच्या उत्पादनात घट। लहान आंबा प्रति डझन 1500 तर मोठ्या आंब्याला 2500 रुपये दर। मे महिन्यात आवक वाढण्याची शक्यता। जळगावमध्ये पपईच्या पिकावर व्हायरसजन्य रोगांचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट झाली असून बाजारातही पपईला कमी दर। लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत। पुण्याच्या आंबेगावमधील देवगावात जमिनीच्या वादातून भावाने शेतीवर रोटावेटर फिरवलं। हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। याबाबत तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। भंडारा शासकीय धान खरेदी केंद्राची मर्यादा पूर्ण, मात्र अद्यापही 170% शेतकरी विक्रीपासून वंचित। घरात धान साठवून ठेवल्याने गुणवत्ता खालावण्याची भीती। खरेदी तातडीने सुरू करून केंद्राची मर्यादा वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यात मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। अधिग्रहित 350 एकर जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यानं मोजणी न करू देण्याचा निर्णय। वाशिमच्या वाई परिसरात वन्य प्राण्यांकडून रब्बी हंगामातील पिकांची नासधूस। ऐन काढणीला आलेलं पीक फस्त केल्याने शेतकरी हवालदिल। नंदुरबार जिल्ह्यात 21व्या पशुगणनेत गोवंशीय जनावरांच्या संख्येत घट। एकूण पशुधनात सुमारे 8000ची वाढ, तर पारंपरिक जनावरांची संख्या कमी। अमरावतीच्या मेळघाटात बोकडपटाचं आयोजन। धारणी तालुक्यातील दहिंद गावात यात्रेनिमित्त बोकडपटाची अनोखी स्पर्धा। गावातील पारंपरिक खेळाचा नवा प्रकार। लहान छकड्यांना जुंपून बोकडांची चुरशीची स्पर्धा पार पडली। चिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी। महाशिवरात्र निमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,59,135 वर, तर चांदी प्रति किलो 2,52,350 रुपयांवर। महाशिवरात्रीनिमित्त गोपीचंद पडळकर यांनी घेतलं रायगडावरील जगदीश्वराचं दर्शन। पडळकरांकडून जगदीश्वर मंदिरात मंत्रिपदासाठी साकडं। गोव्याच्या वांगणीत देवगोरेश्वर महाशिव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते। पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठलाला गंगोत्रीच्या पाण्याने अभिषेक। गंगोत्रीच्या पाण्याने अभिषेक घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे। अहिल्यादेवी होळकरांकडून ही परंपरा सुरू करण्यात आली होती। चिपळूणच्या पालवणमधील 2 दिवसीय ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा समारोप। संमेलनात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा ठराव। जळगावमध्ये महेश स्तंभ या नव्या उपक्रमाचं उद्घाटन। माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश स्तंभचं निर्माण। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन। वाशिमच्या शिरपूर जैन इथल्या जानगीर महाराज संस्थानामध्ये यात्रेला सुरुवात। कार्यक्रमानिमित्त 111 क्विंटल पोळ्या आणि 71 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद। भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लवकरच उद्घाटन होईल। मंत्री पंकज भोयर यांची माहिती। तहसील कार्यालयाची इमारत पूर्ण तयार झाली असल्याचीही माहिती। जळगावच्या 13 गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं समोर। जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित 13 गावांना नोटीस बजावली। पुढील महिन्यात परिस्थिती न सुधारल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा। भंडारातील गोविंद विद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल। रात्रीचे उरलेले जेवण सकाळी तर सकाळचं जेवण रात्री देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। प्रशासनाने वसतिगृहाची तपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नागपूरच्या मोवाड नगर परिषदेत परवानगी वृक्षतोड केल्याचा प्रकार उघड। झाडं तोडून विक्रीसाठी नेली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। जाब विचारल्यानंतर नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून झाडं तोडल्याचा ठेकेदारांचा दावा। संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर नगरपालिकेची मोठी कारवाई। पालिकेकडून सर्व कत्तलखाने भुईसपाट। कायदा सुव्यवस्थेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त। जामखेडमध्ये ड्रग्ज विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 1 आरोपी ताब्यात तर 1 आरोपी फरार। आरोपींकडून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त।
नाशिकमध्ये 400 कोटींच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट. मी फिर्यादी असून पोलिसांनीच मला मारहाण केल्याचा तक्रारदार संदीप पाटलांचा आरोप. फिर्यादी संदीप पाटील यांची आता उच्च न्यायालयात धाव. बीडच्या पाडसिंगीतील 12वीच्या फिजिक्स पेपर दरम्यान कॉपी पुरवठ्याचा प्रकार उघड. खिडकीतून दगडासह कॉपी फेकल्याचे व्हिडिओ समोर. परीक्षा केंद्रावरील कागदपत्रानंतर खड्ड्यात टाकल्याचीही माहिती. सांगली पालिकेच्या अतिक्रमण कारवाईवरून खोकेधारक आणि प्रशासनामध्ये संघर्ष. मनसे आणि प्रशासनामध्ये वादावादीचा प्रकार. नशेखोरीत ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधींकडून कारवाई. आयुक्तांच्या कारवाईला मनसे आणि खोकेधारकांचा तीव्र विरोध. अकोला शहरात हिट अँड रनची घटना. भरधाव वेगात असलेल्या चारचाकीची दुचाकीसह इतर चारचाकी वाहनांना धडक. अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात 2 दिवसात ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 230 वाहन चालकांवर कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 30 ठिकाणी नाकाबंदी करत कारवाई. कारवाईनंतर 230 वाहन चालकांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन.